आज मी वेगळ्या पद्धतीने अंडे उकडून त्याची भाजी करणार आहे. चला मी तुम्हाला दाखवते. ग्रेव्ही तयार करण्यासाठी एक कांदा आणि एक टोमॅटो कट करून घ्या. टोमॅटो मी नंतरनं कट करणार आहे. अद्रक, लसूण घ्या. माझ्याकडे गावरान लसूण असल्यामुळे हा फक्त हातावर चोळून घेते. मी लसूण सोलत नाही. थोडे खोबरे घ्या. ही भाजी 4 माणसासाठी आहे. तुम्हाला जास्त माणसासाठी करायची असेल तर सामग्री वाढवून घ्या. खडे मसाले मी स्क्रीनवर दिलेलेच आहे. खोबरे तव्यावर भाजून घ्या आणि खडे मसाले पण तव्यावर भाजून घ्या. परंतु जास्त भाजू नका, नाहीतर भाजीला चवच लागत नाही. वाटण तयार झालेलं आहे. वाटण तयार झालं की त्याच्यामध्ये अद्रक, लसूण आणि कोथिंबीर परत वाटून घ्या. खोबरं लवकर बारीक होत नाही, त्यामुळे मी कोथिंबीर आणि अद्रक, लसूण नंतरनं टाकलं. आता आपण पलीकडच्या गॅसवर पाणी ठेवलेलं आहे, कारण की आपण त्याच्यामध्ये अंडे उकडायला लावणार आहे. 4 वाट्या घेतलेल्या आहेत. त्या 4 वाट्यांना तेल लावून घ्यायचं. तेल लावून झालं की एक एक अंडं प्रत्येक ह्याच्यामध्ये फोडून टाका आणि थोडीशी लाल तिखट वरतून टाका. मीठ टाकायची जरूर नाही आहे. अशा पद्धतीने तयार करा. पाणी उकळले की त्याच्यावर पातेल्यावर ठेवून द्या. 5 मिनटं खूप झाले, 5 मिनटं शिजून घेऊ. आपण त्या बाजूला लो गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे, उकडून जाईल. इकडे आपण भाजीला फोडणी देऊ. जिरे टाकलेले आहेत, तमालपत्री टाकली आणि कांदा लालसर झाला की टोमॅटो टाकून घ्या. टोमॅटो तोपर्यंत इकडे आपण जिरा राईसची फोडणी दिलेली आहे. जिरा राईस लावलेला आहे. बघा 5 मिनटातच अंडे शिजून निघाले. आता कांदा आणि टोमॅटोचा पण गाळ झालेला आहे. वाटलेलं वाटण टाकून घेऊ त्याच्यामध्ये. मस्तपैकी मिक्स करा. हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि धना पावडर एवढे 3-4च गोष्टी टाकलेल्या आहेत. तुमच्या आवडीनुसार मसाले आणि लाल तिखट टाकून घ्या. आता थोडंसं गरम पाणी टाका आणि थोडासा मसाला त्याच्यामध्ये शिजवून घेऊ द्या. शिजला की आपण आता कोथिंबीर टाकू, मस्तपैकी परतू आणि आता गरम पाणी टाकू. तुम्हाला ग्रेव्ही कितपत पातळ पाहिजे का लपलपीत पाहिजे त्याप्रमाणे घेऊ शकता. कसुरी मेथी टाकलेली आहे. वाटीतले आपण बॉईल केलेले अंडे काढून घेऊ. बघा मस्तपैकी निघालेले आहेत. आता आपण खडे मीठ टाकलेलं आहे. 5 मिनटं गॅस लो फ्लेमवर झाकण ठेवून ठेवले होते. आता अंडे टाकून घेऊ. वरतून गरम मसाला मस्तपैकी टाकून घ्या. मस्तपैकी ग्रेव्ही पण तरीही आलेली आहे आणि ग्रेव्ही पण तयार झालेली आहे. ज्याला कुणाला भाताबरोबर भात खूप आवडीचा असतो, तर भाताबरोबर खायचे असले तर तुम्ही भाताबरोबर पण खाऊ शकता. आणि ग्रेव्ही दाटसर असल्यामुळे रस्सा किंवा ग्रेव्ही जास्त लागत नाही भाताबरोबर आणि मस्तपैकी अशा पद्धतीने तुम्ही खाऊ शकता. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की कशी झाली होती. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.